नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण भीमनगर चौक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी पाहिल्यास तर एक स्तंभ या ठिकाणी उभा होतोय. तर या ठिकाणी भीमानु आहेत. काय भावना आहेत आणि कशासाठी उभा होतोय आणि काय याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगता येईल हा जो आज स्तंभ उभा राहतोय त्या संदर्भात काय पार्श्वभूमी सांगता येईल? नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 मे 1924 ला बार्शी शहरामध्ये आले होते. बाबासाहेबांचं वय देखील कमी होतं आणि बार्शी शहरामध्ये त्यांच्या बहिष्कृत हितकर्णी सभेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल हे भीमनगर आहे. या रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमनगर मध्ये गेले होते. त्या काळाचे 1924 चे नगरसेवक सखाराम महादेव बोके पुढे असे अनेक पुढारी त्या काळातले, त्या जनतेने त्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ केला. आणि जो पार असायचा पूर्वी, ज्या काय ऐतिहासिक घटना व तसंच पाण्याचा आड सुद्धा भीमनगर मध्ये पलीकडे आहे, तर त्याच आडाचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येथील बौद्ध उपासक लोकांनी त्यावेळेस दिलं होतं आणि बाबासाहेबांचा मोठा सत्कार या ठिकाणी झाला होता. तसे पाहता बाबासाहेब आंबेडकर बार्शीला 2दा आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर महामार्ग परिषदेसाठी ज्यावेळेस तडोळ्याला जात होते त्यावेळेस एक धावती भेट दिलेली होती आणि त्यानंतर 1941 ला बाबासाहेब बार्शीमध्ये आले होते. आणि ह्या ज्या ऐतिहासिक घटनेला बाबासाहेबांच्या 1924 ला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानंतर बाबासाहेब सोलापूरहून एक वेळेस बार्शीला आले होते. तर अशा जी महापुरुषांच्या भेटी आहेत, तर त्याच्यामधली 1924च्या भेटीला गेल्या 2024 ला 100 वर्ष पूर्ण झाले. आमच्या समाजातील सर्व बांधवांच्या वतीने एक मिटिंग घेण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकर या बार्शीत या भीमनगर मध्ये आणि बार्शी नगर परिषदेच्या परिसरामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश बार्शी नगरपालिका होती त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर, देशांतर आणि धर्मांतर, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर साधारण 30 ते 35च्या वयामध्येच, म्हणजे येवल्या मुक्कामेला 1935 ला बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात. पण बार्शी शहरामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी नामांतर, देशांतर आणि धर्मांतर अशा विषयाचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शीत केलेलं होतं. तर त्या काळातल्या वयोवृद्ध लोकांमध्ये, आता आमच्या भीमनगरमध्ये तसे जिवंत नसणाऱ्यांपैकी बरेचसे म्हणजे मयत आहेत, परंतु आमच्यातून यमुनाबाई लगाड म्हणून जिवंत आहेत त्या आता आजी तिथे, की त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर आल्याच्या नंतर मग त्यांना कसे ते कुंकू लावायचे, तर ते म्हणायचे तुम्ही मला काय देव करता का, आणि मग त्या सांगायच्या की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या असे पायाला स्पर्श केला आणि बाबासाहेब आंबेडकर बार्शीत आल्याच्या नंतर आम्ही त्यांना जवळून पाहिलं. आणि दुसरी एक घटना या ठिकाणी, म्हणजे एक ऐतिहासिक घटना आपल्याला माहित असावी, मौखिक आहे. बार्शीतले सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर जानराव यांचे जे आई आहेत, त्यावेळेस त्या लहान होत्या, त्यांची जी आजी आहे गांधाराबाई नाईक नवरे, ह्या त्यावेळेस एक मुख्याध्यापक होत्या बार्शी तालुक्यातल्या पहिल्या दलित समाजातल्या. तर त्यावेळेस बाबासाहेबांच्या इथं आल्याच्या नंतर डॉक्टर जानराव यांची ज्या आई होत्या त्यांना बाबासाहेबांनी स्वतः खांद्यावरती घेतलेला आहे, असा मौखिक इतिहास इथं सांगितला जातो की बाबासाहेब आल्याच्या नंतरच्या या घडलेल्या काही घटनेचा पार्श्वभूमी अशा आहे. बार्शीमध्ये 2 स्तंभ उभा राहत आहेत. एक या ठिकाणी एक उभा राहतो आणि टिळक चौकात एक उभा राहतो, बरोबर का? तर या ठिकाणी जर उभा राहत असेल तर कोणाच्या निधीमार्फत उभा राहिला आणि काय तुम्ही कशा भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करणार आहात? या संदर्भामध्ये जे भोजन क्रांती बार्शीच्या वतीने जे निवेदन करण्यात आलं होतं, ते निवेदन बार्शी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, कारण त्या ठिकाणी सत्ता कुणी नसल्यामुळे प्रशासन अधिकारी जे आहेत, मुख्य अधिकारी, यांना हे निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर बार्शीचे त्यावेळेचे तत्कालीन आमदार माननीय श्री राजाभाऊ राऊत यांना पण देण्यात आलेलं होतं. माननीय दिलीपरावजी सोपल साहेब यांनाही हे निवेदन देण्यात आलेलं होतं. आणि एक माहिती स्टॉक कॉपी म्हणून आम्ही हे निवेदन बार्शीतील व तसेच सर्व राजकीय पुढाऱ्यांना पण देण्यात आलेलं होतं. प्रथमतः माहिती स्तोप्रती आम्ही त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रामदास आठवले साहेब, प्रकाशजीदादा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष बामसाहेब वामन मेश्राम साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर साहेब उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ, आमदार राजाभाऊ राऊत बार्शी, माननीय दिलीपरावजी सोपल साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा अधिकारी, बार्शी तहसीलदार, पोलीस
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, आसिफभाई तांबोळी माजी नगराध्यक्ष आणि विश्वासभाऊ बारबोले माजी नगराध्यक्ष व भाऊसाहेब आंदळकर या लोकांना सर्वांना निवेदन देण्यात आलं होतं. या स्तंभासाठी कोणी निधी दिला आणि कशा प्रकारे त्यांचा तुम्ही धन्यवाद सांगणार? आमचा इतका जिव्हाळ्याचा प्रश्न होता की बाबासाहेब आंबेडकर बार्शी शहरामध्ये येत आहेत, या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो आमचा मध्ये एकदम भावनिक प्रश्न होता. तो बार्शी नगर परिषदेने त्यावेळेस बाबासाहेबांना मानपत्र दिलेलं आहे असं काही पुरातन लोक सांगतात, परंतु आम्ही बार्शी नगरपालिकेला बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलेल्या मानपत्राच्या प्रतिबद्दल बऱ्याच वेळेस आम्ही पाहणी केली, मागणी केली, हुडकलं, परंतु ते शोधून सुद्धा सापडलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना 1924 साली बार्शी नगर परिषदेने जे मानपत्र दिलेलं आहे त्या मानपत्राचा संदर्भ काय असेल, त्यांनी कशा पद्धतीने दिलेला असेल, ही जी एक ऐतिहासिक घटना आहे ते पाहण्यासाठी मिळावं, परंतु बार्शी नगरपालिकेतून तो मिळालेला नाहीये. आणि मग ह्या घटनेची जबाबदारी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत आणि त्यांनी या घटनेची आमच्या मागणीची मान्यता घेतली आणि आम्हाला जो आम्ही स्तंभ मागणी केलेला आहे या स्तंभावरती बाबासाहेब आंबेडकरांचा 1924 चा संदर्भ आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना या ठिकाणी येणार आहे आणि पूर्ण स्तंभावरती भारताची राजमुद्रा असणार आहे. आपण पाहिलेत की ओमराजे निंबाळकर जे की धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, यांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि हा स्तंभ उभा राहतोय. काय सांगताय? स्तंभ उभा करताना त्याचं एनओसी ना हरकत प्रमाणपत्र घेताना सुद्धा बऱ्याच अडथळे आले होते आणि सगळे अडथळे पार करत शेवट त्याला परवानगी पण मिळाली आणि आता ते सुरू पण झालेलं आहे. पाहिलं असेल की बऱ्याच अडचणीनंतर कुठेतरी हा स्तंभ आज उभा राहतोय आणि याचं काम चालू झालेलं आहे. या संदर्भात बहुजन क्रांती मोर्चा यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि यांनी पाठपुरावा केल्याच्या नंतर या ठिकाणी स्तंभाला सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने हा स्तंभ उभा राहील. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी त्या 1924 साली आले होते त्याचा संदर्भ थोडासा आणि संविधानाची प्रत अशा ठिकाणचं ते चित्र या ठिकाणी रेखाटलं जाणार आहे आणि चांगलं आणि मस्त असं या ठिकाणी स्तंभ या ठिकाणी उभा राहणार आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.